लक्षात ठेवा, वाईट काम सहज करता येतं, पण चांगलं करण्याकरता जीवाची बाजी लावावी लागते. तुकाराम महाराज म्हणाले, पुराण सांगशी तरी पुराणिकची होशी, परी वैष्णव नोसी यारे जना. काय म्हणले? पुराण सांगशील तर पुराणिक होशील, पण वैष्णव होणार नाहीस. कारण पुराणामध्ये काही काही कथा आपल्या बुद्धीला न पटण्यासारख्या आहेत. बरं का, पुष्कळ सगळी पुराणं तुम्ही काढून बघा. ह्याला पळवली, तिला पळवलं, अमकं तमकं. आता हे काय अवघडच आहे सगळं. काय आपण आता मोठं सर्वात श्रेष्ठ पुराण जर उत्कृष्ट असेल तर ते भागवत पुराण, ते व्यासाने सांगितलं, त्याच्याबद्दल काही पद नाही. इतरही आहेत, पण ती सध्याच्या काळामध्ये माणसं म्हटली तर हे काय. म्हणून हा वेदाचाच भाग आहे. मग तो पुराण कुणा करतायत? तर सर्वसामान्य माणसं ज्यांना वरच्या वेदाचा अधिकार नाही, ज्ञानाचा अधिकार नाही, त्यांनी आपला कथा कीर्तन ऐकत बसावं. कळलं का तुम्हाला? म्हणून नुसता शब्द असून उपयोग नाही, तर त्या शब्दाला अर्थ असा शोभून दिसला पाहिजे, उच्चारला बरोबर आनंद वाटला पाहिजे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. ठीक आहे, आता गंमत बघा. कैवल्याचा पुतळा, साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचा राजा, योग्यांची माऊली. बघा आता कसं प्रगट झालं. प्रत्येक शब्दातून एक एक शोभा प्रगट झाली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि निज ज्ञानाची, आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची महाराष्ट्रामध्ये पाणपोई उघडली. किती सुंदर स्वयंपाक केला तरी पाणी लागतंच, कारण पाणी हे जीवन आहे. जीवनाकरता जीवन पाणी, गोड शब्द आहे. अन्नाशिवाय राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही, असं हे जीवन. ज्ञानेश्वरी हा जीवनदायी ग्रंथ आहे. सामान्य माणसाला जीवन देणारा ग्रंथ आहे. लक्षात ठेवा की जगण्याकरता जसं पाणी लागतं तसं सुख समाधानाकरता अध्यात्मज्ञान लागतंच. देवाची भक्ती लागतेच. ते खऱ्या अर्थाने जीवन आहे. औषध जरी दिलं तरी व्हिटॅमिन द्यावंच लागतं. व्हिटॅमिन औषध नाही, पण व्हिटॅमिन शक्ती देतं. तसं संत वाङ्मय हे जीवाला व्हिटॅमिन्स आहेत. सर्व तऱ्हेची शक्ती त्यांनी प्राप्त होते. आध्यात्मिक जीवन उकलतं आणि संसाराला तोंड देण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. साधा नाही संसार, मी काय सांगायला पाहिजे का? हजारोच्या संख्येने रोज येत आहे, सगळे संसारिकच आहेत, कोणी याच्यातला संन्यासी ब्रह्मचारी नाही. आणि एकही याच्यात असा नाही की ज्यांनी संसारामध्ये चटकेन फटके खाल्ले नाहीत. माझ्या सकट असं काही मी काही संन्यासी ब्रह्मचारी आहे का? बायकोला सोडून दिले का? रोज बरोबर घेऊन येतोय. नाही काय 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 त्यात तुम्हाला एवढं हसण्यासारखं काय झालं? बरोबर आहे ना, माझी बायको येते तरी प्रवचनाला, कोणाची येत असेल नसेल कोण तो विनोदाचा भाग सोडून द्या. महत्वाचा भाग असा आहे की संसार असा आहे, कुणाला नाही.
कुणाला नाही. अरे संन्यासी ब्रह्मचारी आहेत तेही सुटले नाहीत, तर आपण तर जाऊ द्या. पण मला एक आयुष्यात अनुभव सांगावा असा वाटतो. संसाराची व्याख्या करताना महाराज म्हणाले, नाना संसार आडवी हे क्रमयोग वाट बरवी, जोडलीसे मदैक्य गावी पेठी झालीसे. संसाराची व्याख्या कळली का? जो आडवतो तो संसार. आणि एकदा नाही, नाना तऱ्हेनी. काय आता रोजचं दिवस बघा, मी रोज बघतोय काही नाही काहीतरी डोळे उघडले की सुरूच झाली अडचण. आज काय पाण्याची मोटरच बिघडली, आज काय लिफ्टच गेली, आज काय दूधच आलं नाही, आज काय पेपरच आला नाही, आज काय भाजीच. अरे काय नाना, बरं का, नाना संसार आडवी, एक नाही पावलो पावली आडवतो तो संसार. पण एक आहे ज्ञानोबा तुकोबाचं वाङ्मय, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा बोध, या सर्वांना सामोरं जाण्याची ताकद प्राप्त होते. आणखीन काय पाहिजे? आणखीन काय पाहिजे दुसरं? बरं का, अडचणी ते येणारच. कुणाला नाही अडचणी आल्या? रामाला आल्या. रामाला तो खूपच बिचाऱ्याला, सर्वांचं ऐकत होता. जी माणसं सर्वांचं ऐकतात ना, ते जास्ती अडचणीत येतात. याचंही बरोबर, त्याचंही बरोबर, त्याचंही बरोबर, त्याचंही बरोबर, त्याचंही बरोबर, असं बरोबर बरोबर करता करता तोच संपून जातो. मी एक गोष्ट वाचली होती मोठी गमतीची, फार सुंदर गोष्ट आहे. एका चित्रकाराने सुंदर चित्र काढलं, अतिशय सुंदर चित्र काढलं. इतकं सुंदर चित्र की ज्या चित्राला मर्यादा नाही, इतकं सुंदर. पण जरा सर्वांचा ऐकणारा होता. त्याने तिथे एक चव्हाट्यावर चित्र ठेवलं आणि खाली लिहिलं की प्रत्येकाला जर याच्यात काही सुधारणा वाटेल तर करा. तो एका तासाने आला, तिचे चित्रच नव्हतं, फक्त रेघोट्या होत्या. कारण कोणाला नाक लांब वाटलं त्याने आकूड केलं, पुढच्याला वाटलं हे बरोबर नाही हे केलं, मग कुणी कान शिल्लक नाही. तो एका तासाने आला, चित्रच नव्हतं. विचित्र झालं होतं. लक्षात घ्या, जीवनामध्ये जो सतत अडवतो तो संसार, पावलो पावली अडचणीच. सज्जन असू दे, दुर्जन असू दे, चांगला असू दे, वाईट असू दे, जो म्हणेल मला अडचण नाही तो जिवंतच नाही. जिवंतपणा म्हटल्यानंतर अडी अडचणी येतात. चांगलं काम करायला जाताना सुद्धा उलट जास्ती, वाईट काम करायला अडचण नाही. उदाहरण सांगू का? एखाद्याला गोळी झाडायची असेल तर लंबून झाडता येते, पण त्याला वाचा. लक्षात ठेवा, वाईट काम सहज करता येतं, पण चांगलं करण्याकरता जीवाची बाजी लावावी लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी जीवाची बाजी लावली आणि ज्ञानेश्वरी प्रगट झाली, सर्व विरोध सहन करून. आणि त्याच्यातला गणपती आज 16 दिवस चालू आहे. फक्त 2 ओव्या सांगितल्या. हळूहळू जाऊ द्या, काय आपल्याला तरी कुठे काय घाई आहे? मला काही संपवायची घाई नसते. हे एवढं संपवायचं आहे, हे एवढं करायचं आहे नाही आहे. मला एकच कळतं, आनंद लुटावा. हा 1 महिना आपण गणपती बाप्पाच्या सहवासात ज्ञानोबारायाच्या आधाराने कटावर कर ठेवलेली विठ्ठल मूर्ती आपल्या पाठीशी उभी आहे. या सर्वांच्या आधाराने 1 तास का होईना रोजचा आनंद भोगून जावा. ती विद्वत्ता, ज्ञान ते अजून मलाच कळलं नाही तर तुम्हाला काय सांगू. पण इथे गणपती मांडताना असा मांडला त्यांनी सुंदर गणपती. काल आपल्या पुरुषार्थ चालले होते की हे वेद वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर ही वेद मूर्ती आहे. काल 2 मुद्दे मांडले, पौरुषीय का पौरुषीय. लक्षात ठेवा, काल काय सांगितलं? वेद पौरुषीय आहेत का वेद अपौरुषीय आहेत? 2 मत आहेत, 2 प्रवाह आहेत आपल्या वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्येच.
काही पौरुषीय म्हणतात, काही अपौरुषीय म्हणतात. पौरुषीय का म्हणतात तर प्रत्येक वेदाच्या रुचीच्या खाली ज्या ज्या ऋषीने ती रुची केली आहे त्याचं नाव आहे. अपौरुषीय का म्हणतात तर त्याचा अर्थ असा आहे की ते ऋषी म्हणाले आम्ही केलं नाही, आम्हाला स्फुरलं, आणि स्फुरलं म्हणून अपौरुषीय. मी केलं तर कर्तृत्व माझ्याकडे आहे, पण स्फुरलं तर तिथे माझं अस्तित्व संपलेलं असतं आणि परमात्मा तिथे उरलेला असतो, म्हणून अपौरुषीय. मग आपल्याला पुढे जाऊन सांगितलं पण ह्या चारी वेदाचा अधिकार सर्वसामान्य माणसाला नाही. 750 वर्षापूर्वी मराठी भाषेमध्ये वेद निर्माण झाला आणि त्याचं नाव ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असं म्हणत नाहीत मी लिहिलं, मला माझ्या गुरुनी सुचवलं, माझ्या देवाने मला सुचवलं, मला स्फुरलं, म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा मराठी भाषेतला सर्वांना अधिकार असलेला वेद आहे आणि म्हणून तो सर्वमान्य आहे. मूळ वेदाची प्रवचनं इथे बायकांनी ऐकायला अधिकार नव्हता, येऊच शकल्या नसत्या बायका, बरं का. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य एवढ्यानाच अधिकार होता. स्त्री, शूद्र, अंत्यजन नाही, इतका समाजही जमला नसता. मी मागे एक विधान केलं होतं बघा. क्रांती काय केली माहिती आहे का तुम्हाला? देवळातली प्रवचनं चंद्रभागेच्या वाळवंटात आणली, हीच क्रांती. हा वेद कसा आहे कळलं का तुम्हाला? देवळातली प्रवचन शब्दाचा अर्थ काय? एक काळ असा होता की देवळात कुणी जायचं आणि कुणी जायचं नाही. मग जेवढे देवळात जात होते तेवढेच ऐकत होते. देवळातच जाणार नाही तर ऐकणार कुठून? मग आमचे संत मोठे उपशार ते म्हणले आपण असं करू, देवळातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात आणू. आता वाळवंटात चाललेलं कीर्तन, पटांगणात चाललेलं कीर्तन कोणी ऐकावं? कोणी ऐकू नाही. या सर्वांनी या, हीच केलेली क्रांती आहे. म्हणून आजचं माझं प्रवचन गणेश क्रीडाला चालू आहे. गणेश क्रीडाला प्रवचन नाही तर येतोच कोण? तर एवढी जागेची गरज काय? लहानसं देऊळ, त्याच्यामध्ये 5-25 माणसं, निम्म्यानं ऐकायलाच येत नाही अशी. शेवटचा काळ कसा तरी वाती वळत वळत आमच्या सुनेला दिवस गेले बरं का. आता काय कपाळन काय. आता इथे मला कौतुक वाटतं, मी अगदी काल सुद्धा आमचा गाडीत विषय झाला की इतकी पिनड्रॉप सायलन्स असते आणि माणसं एक चित्ताने इतके ऐकत असतात, इकडचे इकडे सुद्धा कोणी बघत नाही. याचे उपकार किंवा याचं कौतुक बाबा महाराजाच्या ओट्यात घालू नका. घालायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबाला दंडवत घाला. ही क्रांती त्यांची आहे की लाखांनी समाज आज कीर्तन प्रवचनाला येऊ लागला आणि ज्ञानवान होऊ जाऊ लागला. देवळातच जायचं नाही तर ज्ञान ऐकायचं नाही, आणि ज्ञान ऐकल्याशिवाय ज्ञानी होता येत नाही, हे तितकं सत्य आहे. म्हणून खेळ मांडियाला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमाने केली पावटणी, आणि एक एक लागतील पायी रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. हे का सांगतोय? विषय सोडून सांगत नाही, वेदावर निरूपण चाललंय. मग त्या वेदाची फलश्रुती काल मी सांगितली. हे एवढं करून काय? तर पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पुन्हा रिपीट करत नाही. धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने काम, मोक्ष प्राप्त होतो.
बरं का, ही एक लिंक लक्षात ठेवा. म्हणजे कोणतंही कार्य करत असताना मर्यादा ही असायलाच पाहिजे. वेदाने ती मर्यादा घालून दिली. एखादा दृष्टांत देतो आणि पुढे चालतो. आज पुण्यातल्या नामांकित पेढीमध्ये गेला तुम्ही, हिऱ्याचे हार होते 1,00,000-2 लाखाचे, सोन्याचे होते, चांदी, सुंदर सुंदर हार होते. बरं का, मोठ्याची बाई गेली, या 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 बाई या, काय अहो तो हार बघू, अहो बघू की, अहो आपलंच दुकान आहे, अहो नुसतं बघता काय बाई, घालून बघा. मग लगेच घातलं बितलं, आरसा दाखवला, बरं येते. तो म्हणला बाई काउंटरवर थांबून जा. सौजन्याची भाषा. मोठ्या लोकांना कसं म्हणायचं तुम्ही, बिल चुकतं करा जरा काउंटरवर. माझं म्हणणं कळलं का? अरे त्यांनी मोठेपणाने घाला म्हटलं म्हणजे काय घरी घेऊन जायला घाला म्हटलं का? आणि घरी न्यायचं असेल घालून गेला तर मर्यादा उल्लंघन केली तुम्ही. माझं म्हणणं लक्षात घ्या, कोणती गोष्ट मर्यादा आहे. दुकानात गेल्यानंतर तो साडी अंगावर टाकतो किंवा सफारीचा सूट, काय साहेब चांगला दिसतोय, बरं चांगला इथं ती घेऊन जातो, अरे वा. लक्षात ठेवा, बोलण्याला मर्यादा आहे. म्हणून एक नेहमी सांगत असतो, आपल्याला आपलं जीवन सुखी करायचं असेल, संसारिकाकरता राम आदर्श आहे आणि अध्यात्माकरता कृष्ण आदर्श आहे. हे विसरू नका. संसारिक माणसांनी कृष्णाकडे बघू नये. गोंधळ झाल्याशिवाय राहणार. म्हणून आमच्या मंत्रात दोन्ही आहेत, राम कृष्ण आणि हरी. राम मर्यादा पुरुषोत्तम. म्हणजे मर्यादा पाहिजे ना. मर्यादा म्हणजे काय? अर्थ असावा पण भ्रष्टाचारातून नसावा, धर्माला धरून असावा. कामाचा उपभोग घ्यावा पण वाम मार्गाने नाही. जिच्याशी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय तिच्याशी. धर्माला धरून अर्थ, धर्माला धरून काम. आणि हे दोन धर्म अधिष्ठित असल्यानंतर मोक्षाचा प्रश्न येत नाही. म्हणून आपल्या संसारिकांच्या समोर राम आदर्श असावा. पण एक आहे, अध्यात्म कळायचं असेल तर ते शेवटी कृष्णाकडे गेल्याशिवाय कळत नाही. हेही तितकंच सत्य आहे. मला तुम्ही सांगा, सगळी जाणती मंडळी आहेत पुण्यातली, रामाने एक तरी प्रवचन केलंय का? रामाने प्रवचन ऐकली आणि ज्याने कुणाचं ऐकलं नाही आणि सर्वांना ऐकायला लावलं तो कृष्ण आहे का नाही? आहे का? तुम्ही कधी मला सांगा की वा रामाने योग वासिष्ठ ऐकला, सांगितला, वडिलाचं ऐकलं, कौसल्याचं ऐकलं, कैकईचं ऐकलं, धोब्याचं, याने कुणाचं ऐकलं ते तरी सांगा मला. एकाचही ऐकलं नाही. पण एक वैशिष्ट्य आहे, सर्वांना ऐकायला लावलं. आणि मला एक कृष्ण अवतारातलं वैशिष्ट्य वाटतं, जरा थोडा तरी कृष्णाचा उल्लेख करावा ना. अगदीच त्याला न डावटा पुढे कसं जायचं? अहो 2 वर्ष सांगितलंय ना, अजून 1 वर्षाचा राहिलाय. तर पुढच्या वर्षी सांगू ना, काय त्याच्यात काय. पण यंदा या आमच्या सगळ्या मंडळींची इच्छा होती गणपती, पण गणपती मस्त चालू आहे तुफानमध्ये, म्हणजे त्याच्याबद्दलही काही प्रश्न नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मयच असं आहे की ज्या ज्या अंगाने बघावं ते ते साधे या विठ्ठला. कोणचंही वर्णन बघा मोठं कौतुकाचं आहे. मग आता मला सांगा, इथे काय आहे? अर्थ धर्माला धरून, काम धर्माला अनुकूल असेल तसा मोक्ष येतो. जास्ती आता वाढवत नाही. पुढे म्हणाले महाराज, सुवेश, ती मूर्ती कशी आहे? सुवेश, सुंदर वेश. याच्याबद्दल बोललोय मी. माणसाचा वेश कसा असावा? सुंदर असावा. सकाळी आपण
एखादा आपला जवळचा मित्र आला किंवा कोणी आलं आणि बाथरूममध्ये असल्यानंतर, अरे आलो रे, नॉट प्रेझेंटेबल. काय बसून ठेव, नॉट प्रेझेंटेबल. मग प्रेझेंटेबल काय, लगेच कपडे उपडे घातले, जरा भांग बिंग पाडला, अरे यायचं ना, अरे काय म्हणला की यायचं म्हणजे काय, नुसतं गंजी फ्रॉक होतं तर बरं दिसतं काय म्हणले, आय वॉज नॉट प्रेझेंटेबल. लक्षात ठेवा, माणसांनी एकमेकापुढे जाताना सुद्धा प्रेझेंटेबल असावं, आणि प्रेझेंटेबल असलं म्हणजे प्लेझेंट असतं बरं का. प्रेझेंटेबल असेल आणि प्लेझेंट दोन्ही कॉम्बिनेशन आहे. कसा असावं, सुवेश, सुंदर वेश, माणसाला बघून आनंद वाटावा, हे आवश्यक आहे. तसं देवाला सजवतात, ही कल्पनाच त्याच्यातली आहे की त्या देवाला बघितल्यानंतर माणसांना कसं वाटावं, अहो काय मूर्ती सजवली आहे, काय सुंदर, काय सुंदर, काय सुंदर. जरा पुढे सरू. वर्ण वपू निर्दोष, स्वर आणि व्यंजन मिळून वर्ण. कसा आहे, स्वर आहे, व्यंजन आहे. निर्दोष वर्ण वपू, दोषरहित अक्षर. काय आहे, ह्या वेदाची अक्षर कशी आहेत, दोषरहित. दोषरहित असल्या कारणाने त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आता काय दृष्टांत देऊ तुम्हाला, बरं चला देतो, जे सुचला आहे त्यावेळेला सांगतो. हा माणूस पापी आहे, हा माणूस पातकी आहे. दोन्ही एकच सांगितलं ना मी. पण इथे जर पापी असेल तर पापी शब्द वापरायचा, त्याच्यात पातकी शब्द त्या अर्थाचा सुद्धा घालायचा नाही. माझं बोलणं कळलं का. मूळच्या वाङ्मयामध्ये काहीही फरक करायचा. पापी पापीच, पातकी पातकीच. काय बघा, अहो लिखाणामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं येतं ना. त्याचं नाक वाकडं आहे, त्याचं नाक सरळ नाही. पण सुधारणा करायची. जसं एखाद्या मोठ्या साहेबांनी आपल्याला लेटर डिक्टेट केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा सुधारणा करायची नसते. कारण का, मुख्य ऑथॉरिटीने ते दिलेलं आहे, पुन्हा सुधारणा करायची काही कारण नाही. तसं वेद वाङ्मयामध्ये निर्दोष वर्ण वपू, ते निर्दोष आहेत. तुम्हाला मला त्याच्यामध्ये काहीही फरक करायची आवश्यकता. म्हणून गंमत सांगतो, हे वेद आहे तसे का टिकले, तर ते कंठस्थ केले लोकांनी. म्हणजे वडिलांनी आपल्या मुलाकडून पाठ करून घेतलं समोर बसून, त्यामुळे चुका होण्याची काही गरज. कंठस्थ. अनुस्वार म्हणजे कसा उच्चार करायला पाहिजे, आमका कसा, दीर्घ उच्चार कसा, ऱ्हस्व उच्चार कसा, बरं का, हे उच्चार करून घेतले, त्यामुळे आहे तसे राहिले. आता ज्ञानेश्वरीचं काय झालं, 750 वर्षापूर्वी लिहिली गेली, पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये माणसांनी कॉपी करून घेण्यामध्ये उलटसुलट घडलं. कुठे काना राहिला, कुठे मात्रा राहिली. आता टाईप आले, त्याच्यावरची वरचंच उडलं, कानाच उडला, असं पुष्कळ वेळेला घडतं बरं का. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी नाथांनी प्रत शुद्ध केली. त्यांना दृष्टांत झाला की माझ्या गळ्याला मुळी लागली आहे आणि ती प्रत शुद्ध कर. डिटेलमध्ये सांगत नाही बरं का. हे आपल्याला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. का नसेल तर थोडक्यात सांगतो. नाथांचा अवतार जवळजवळ 400 काय त्या दरम्यानी साधारण. आणि नाथांच्या स्वप्नामध्ये महाराज गेले, त्याने अभंग लिहिलाय, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. असा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर भगवान स्वप्नात आले आणि मला सांगितलं माझ्या गळ्याला मुळी लागलेली आहे. थोडक्यात अगदी आवरून घेतो. नंदी जवळ द्वार आहे, तो नंदी आहे ना, तिथूनच एंट्रन्स आहे. तेव्हा आतमध्ये ये आणि माझ्या गळ्याला मुळी लागलेली ती काढ. नाथ महाराज गेले, तिथून विवरात गेले आणि प्रत्यक्ष माऊली तिथे त्यांना दिसली. हीच माझ्या दुधिवऱ्याच्या माऊलींची कल्पना आहे. ओघाने आलं म्हणून सांगितलं. मग ती गळ्याची मुळी काढली. याला तात्विक अर्थ खूप आहे
की ज्ञानेश्वर महाराजांनी जरी ज्ञानेश्वरी लिहिली तरी त्याचे नको ते अर्थ काढून नको ते शब्द गुरसून ते म्हणले आता माझ्या गळ्याला मुळी लागली तेवढी तू काढ. अर्थ कळला का? जगदुद्धारा करता लिहिलेला ग्रंथ नको ते वाङ्मय नको ते शब्द घालून नको ते काढून म्हणजे काय झालं? माझा गळाच बंद केला या लोकांनी. आणि ती ज्ञानेश्वरी हातात दिली आणि त्यांना सांगितलं की ही प्रत तू शुद्ध कर. म्हणून जेव्हा आपण दुधोऱ्याला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती बसवली, जाऊन आपण अनेकांनी बघितले, नसेल तर यंदा बघाच, केव्हाही जा. मला असंच वाटलं की नाथांना जर दर्शन दिलं, नाथांना जर भेटले आणि त्यांच्या ओटात ज्ञानेश्वरी घातली तर माऊली आत्ता तिथे आहेत आणि असले तर कसे असतील ही कल्पना करून ती मूर्ती घडलेली आहे. अर्धोन्मलित नेत्र आहेत, आजूबाजूला मुळ्या आहेत. लक्षात ठेवा, शेवटचा श्वास गेला की बॉडीचा डिके सुरू होतो, नाश सुरू होतो. मग 350-400 वर्षानंतर जर नाथांना दर्शन होतं आणि तिथे त्यांनी लिहिले, मी निर्दोष वर्ण वपू सांगतोय, त्याच्याकरता एवढा प्रपंच केला. मग नाथांनी काय केलं? माऊलींचं स्मरण करून प्रतशुद्ध केली बरं का. आणि शेवटी ओवी टाकली आहे, ज्ञानेश्वरीचे पाटी जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. काय लिहिलं? की ही सांप्रदायिक प्रत, म्हणून वारकरी सांप्रदायिक प्रत मानतात. मग राजवाड्याची प्रत आहे, अमक्याची प्रत आहे, ज्याला ज्याला ज्या ज्या मिळाल्या ही त्याच्या अगोदरची आहे, त्याच्या अगोदरची आहे. पण माझा आर्ग्युमेंट एकच आहे, अगोदरची असो नाही तर नंतरची असो, नाथांच्या ओट्यात टाकली, नाथाने केली नाही म्हणजे प्रत शुद्ध झाली. पुन्हा चर्चा करायचं काय कारण आहे? म्हणून वादात काही पडायचं गरज नाही. काही काही ज्ञानेश्वरीमध्ये तो उकारच काढलेत, ऋगु यजु हे उकार जे आहेत ते काढूनच टाकलेत. पण इथे असं लिहिलंय, जसं निर्दोष वर्ण वपू आहे वेदाचा, त्याच्यामध्ये कुणालाही फरक करता येत नाही, तसं ज्ञानेश्वरी हाही मराठीतला वेद असल्या कारणाने तोही निर्दोष आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला मला काहीही फरक करण्याचा अधिकार, हे पक्क लक्षात ठेवा. निर्दोष वर्ण वपू की त्याच्यामध्ये काना मात्रा अनुस्वार सुद्धा फरक करण्याची काही आवश्यकता नाही. जरा पुढे जाऊ. आज स्मृती तेची अवयव देखा अंगीक भाव, तेथ लावण्याची ठेवार्थ शोभा. स्मृती हेच त्याचे अवयव आहेत. आता वेदाचा एक दुसरा भाग आहे, त्याला स्मृती म्हणतात बरं का. स्मृतीमध्ये प्रख्यात स्मृती म्हणजे मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती बरं का. याला तुम्ही म्हणाल स्मृती का म्हटलं? स्मृती पुष्कळ आहेत, यादी पुष्कळ आहे माझ्याकडे. मनवादिक महर्षींनी राजधर्म, जाती धर्म, आश्रम धर्म, आचार्य धर्म, जातक धर्म, चौल धर्म, मौंजी बंधन, विवाह इत्यादी संस्कार विधी आणि भक्ष अभक्ष शौच प्रायश्चित्त इत्यादी विषयाचे वेदानुसार विवेचन करणारे जे ग्रंथ आहेत, जे ग्रंथ लिहिले गेले त्याला स्मृती म्हणतात. वेदाचा हा एक भाग आहे. कसा लिहिला गेला? स्मृती का? जे ऐकलं, जे श्रवण केलं ते स्मृती करून, स्मरण करून लिहिलं गेलं म्हणून त्याला म्हणतात स्मृती ग्रंथ. माझं बोलणं कळलं का? स्मरण करून स्मृती. आपण म्हणतो ना, काय हो सध्या नीट दिसत नाही, स्मृतीभ्रंश झालाय का? तसं जुन्या मंडळीने स्मरण करून योग्य रीतीने लिहिलेले, नुसतं जे आठवेल ते नाही. माझं म्हणणं कळलं का? आता तुम्ही घरी गेला आणि एका माणसाने माझं प्रवचन लिहायला सुरुवात केली, घरी बसला रात्री, काय महाराजांचं ऐकलं, काय काय ऐकलं ते लिहिलं, हे चांगलं झालं. पण योग्य तऱ्हेने स्मरण करून आणि योग्य ते लिहिणं हे महत्वाचं आहे. आपल्या गाठचं घालणं, आपल्याला एखादा शब्द आठवत नाही म्हणून आपण दुसरं काहीतरी लिहिणं, हे अतिक्रमण आहे त्या वाङ्मयावर आणि त्या व्यक्तीवर. म्हणून स्मृती ग्रंथाचा अर्थ असा आहे, स्मरण करून योग्य रीतीने लिहिलेला असल्यामुळे
म्हणजे आठवण स्मरण, त्याला काय म्हणतात? स्मृती ग्रंथ. मग मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती, या दोन आहेत. आता त्याच्याबद्दल पुष्कळ वाद आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या काही वादात मला शिरायचं नाही, काहीही गरज नाही आपल्याला. पण या मनुस्मृतीवरून तर खूपच वाद आहे. काय त्याच्यात जे लिखाण केलं गेलेलं आहे ते अनेक पद्धतीने केलेलं आहे. काहींना जवळ केलेलं आहे, काहींना डावललेलं आहे. ओघाने ज्यांना डावलले जातात तो समाज दुखवला जातो, ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये काही वावगं काही नाही. ज्याला जवळ केलं जातं त्याला बरं वाटतं, ज्याला डावललं जातं तो समाज दुखवला जातो. काही काही ठिकाणी नुसतं डावललं गेलं नाही तर एखादं चुकून जरी कर्म घडलं तरी त्याला नको ती शिक्षा ठोठवलेली आहे. म्हणून काही काही वेळेला नको त्या गोष्टीही घडून गेल्या. तेव्हा त्याच्याबद्दल मला काही वादाच्या विषयात कोणत्या शिरायचं नाही. फक्त एक तुम्हाला निर्देश केला की वाचून बघा, तुम्हाला वाटलं तर. वाचून बघितल्यानंतर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की असं कसं लिखाण केलं गेलं. पण इथे याच्यातलाच अर्थ ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी हा कौतुकाने जन्मान झालेला ग्रंथ आहे की जो सर्वांना अधिकार देतो, सर्वांना जवळ करतो, सर्वांना आपल्या उराला लावतो. वैदिक देवांना शिवता येत नाही आणि म्हणून तो पांडुरंग रूपाने आला की ज्याच्या चरणावर कोणालाही मस्तक ठेवता येतं आणि ज्याला उराउरी भेटता येतं. हीच झालेली सामाजिक क्रांती आहे बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणून स्मृती ग्रंथ, अंगिक भाव. पुढे काय ओवी आहे? स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव. अंगाचे भाव, शरीराची ठेवण, लावण्याची ठेव. काय असतं? थोडंसं गंमत म्हणून सांगतो आपल्याला. हे बॉडी बिल्डिंग असतं की नाही, उगीच आपलं काहीतरी ते पोट सुटलेलं आहे, ते अमकं झालेलं आहे, ते अमकं झालेलं आहे, असं काही ते बरं दिसत नाही. मग ते जाहिरात असते ना टी व्हीला, ते बेल्ट वापरला, ठक 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 केलं की एकदम हे आतमध्ये जातं, हे असं पुढे येतं. आणि मग अगदी ते जुन्या पद्धतीचं ते घड्याळ असा शेप बॉडीला येतो. मग तो पुरुष सुद्धा असा लगेच असं दाखवलेलं ते, आणि लगेच ते बेल्ट लावला की एकदम आतमध्ये गेलं, दिसतं बरं का, बरं दिसतं ते. एकदम सोटलेला पोट काय दिसण्यापेक्षा तिथे असं मसल्स दिसतात. लक्षात आलं का? अंग सुद्धा दिसायला अंगिक भाव, अंगिक भाव. अहो म्हणून तर आपल्याकडे ते सगळं निघालं ना, मिस्टर युनिवर्स, मिस युनिवर्स, मिस इंडिया, अमकी इंडिया. पोरांना कळलं हे, काही नाही कळलं तरी तेवढं नीट कळतंय सध्या सगळ्याला. कारण प्रत्येक पोरीला मिस इंडिया व्हायचं आहे. आता काय करता? काय कशाचं महत्व आहे? अवयवच, अंगिक भाव, शरीरच. तसा हा गणपतीचं शरीर कसा आहे? डौलदार आहे, सुंदर आहे. हे बघा, एक भाग सांगतो. सुटलेलं पोट निराळं आणि दोंदील निराळं. काय दोंदील म्हणजे कळलं का? कसं तिथल्या तिथे काही काय दोंदील म्हणजे काही माणसं जे पट्टा लावतात ना पॅन्ट घसरू नये म्हणून, त्याला ते जी होल्स असतात ना ती पुरतच नाही. ती एवढं गेलं तरी ते कुठच्या कुठे जात. असं ते इतकं आतमध्ये गेलेलं आणि ते पट्टा लावतं. मी म्हटलं पट्टा का? म्हणले टिकणारच नाही. बरं म्हटलं पट्ट्याचं पुरलं का? नाही म्हणलं आमच्या बायकोला सांगितलं निराळं करून दे, करून दिलं. आता हे काय तिथे काय बरं दिसतं का? बरं एवढं पुढे आलेलंही बरं दिसत नाही.
माणसाचं पोट किती पुढे असावं? आपले उभं राहिल्यानंतर आपलेच आपल्याला अर्धे पाय तरी दिसले पाहिजेत. मी तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी सुडौल सांगायचं आहे ना, नाही का? सुडौल म्हटल्यानंतर शरीराची रचना कशी असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, उगीच सुटलेलं म्हणजे ते बरोबर नाही. बर एकदम खपाटीत गेलेलं तेही बरोबर नाही. पण माणसानं दिसावं की याला पोट आहे. म्हणजे सुटलेलं नाही पण दोंदील. बरं का? एकदम दिसायला कसं, असायला कसं. हां, एक लक्षात ठेवा, याचंच ठेवण म्हटली आहे शरीराची. तसं या गणपती बाप्पाची ठेवण कशी आहे? सुडोल आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. आणि पोट नीट असावंच लागतं हो. देव नाही आपलं पोटात घालणार तर कोण घालणार? आता तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मोठा आहे, किती जणांचं किती पोटात घालतो, नाही का? अहो, देवाचं पोट तसंच असावं लागतं, दोंदील. पोटात घातल्याशिवाय, एक लक्षात ठेवा, पोटात घालते ती आई, पोटात घालतो तो बाप, पोटात घालते ते संत, आणि पोटात घालतो तो देव. बस एवढा त्याच्यातला साधा सरळ अर्थ आहे. अर्थ आहे इतके गुणदोष पोटात घालून तुम्हाला मला रक्षण करायचंय. म्हणून अवयव कशा आहेत म्हणाले? देखा अंगिक भाव. हो, अतिशय सुंदर. सौंदर्याची खाण साठा कसं दिसायला पाहिजे? सुंदर. अर्थ शोभा, स्मृतीच्या अर्थातील प्रगल्भता, तीच या स्मृतिरूपी अवयवातील शोभा आहे. महत्वाचा भाग असा आहे की शब्द कशाने उठून दिसतात. आता मी बोलतो, काही वेळेला तुम्ही टाळ्या वाजवता. टाळ्या त्या शब्दाला वाजवता का त्या शब्दातून प्रगट होणारी अर्थाची जी शोभा आहे त्या अर्थाच्या शोभेला टाळी वाजवली जाते. म्हणून नुसता शब्द असून उपयोग नाही, तर त्या शब्दाला अर्थ असा शोभून दिसला पाहिजे, उच्चारल्या बरोबर आनंद वाटला पाहिजे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ठीक आहे, आता गंमत बघा. कैवल्याचा पुतळा, साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचा राजा, योग्यांची माऊली. बघा आता कसं प्रगट झालं. प्रत्येक शब्दातून एक एक शोभा प्रगट झाली. तसं ओंकार उच्चारल्याबरोबर त्या गणपतीच्या सबंध शरीराची एक शोभा प्रगट झाली. शोभा कसा गणपती आहे? ओंकार रूप गणपती आहे. शब्द ब्रह्म आहे. लक्षात ठेवा, शब्द ब्रह्म म्हटल्याबरोबर त्या ब्रह्म शब्दातून एक वैशिष्ट्यपूर्ण शोभा प्रगट झाली. ब्रह्म झाला माणूस चकित. लक्षात ठेवा, त्याच्यातल्या अर्थाने त्या शब्दाला शोभा येते. सजवलेली प्लेट चांगली दिसत नाही. दिसायला चांगली असली तोंडात घातल्यानंतर बिघडली नाही, रुचीने चांगली आहे, दिसायला चांगली असली तरी, नाही का? काही वेळेला अगदी हॉटेलमध्ये आपण जातो, आता काय हॉटेल प्रख्यातच असतं, त्यामुळे त्या सजवलेल्या गोष्टी त्यांना तेच जास्ती शिकवलेलं असतं की डेकोरेशन कसं करावं. मग एखादी अगदी काकड्या ठेवताना सुद्धा 4 पानं असे इकडे ठेवून बिवून मग ती काकडी मांडून अमकं तमकं व्यवस्थित ठेव. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या सकाळी 6 वाजता कापून ठेवलेल्या बशा असतात, त्या रात्री 10 वाजेपर्यंत त्यातलीच एक प्लेट येते. किती डास बसतात आणि किती काय होतात, म्हणून रोगराई होते. कळलं का तुम्हाला? दिसायला चांगलं दिसतं नाही असं काही. हां, जेवण चांगलं दिसायला दिसतंय, तोंडात घातलं म्हणलं काहीतरीच लागतंय रे, काहीतरीच लागतंय रे. हां, लक्षात ठेवा, शब्दाचं जरी कौतुक असलं तरी त्या शब्दातला जो दडलेला अर्थ आहे तो जर प्रगट झाला तर त्याची शोभा अलौकिक असते. अलौकिक असते हे विसरू नका कधी. म्हणून शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी जे वापरले ते इतके सुंदर. पुढा स्नेह पाजरे, बघा शब्दाचंच कौतुक सांगतो. पुढा स्नेह पाजरे
मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. जो आपण शब्द उच्चारतो की नाही, त्या शब्दातला जो अर्थ असतो त्याच्यातून त्याला मजा येते. पोर जवळ आलं, आईने पाठीवर थाप टाकली, गालगुच्चा घेतला, लबाडा. आता लबाडा म्हणणं म्हणजे चांगलं आहे का? लबाड कुठला? सकाळपासून गेला, आलास का जवळ माझ्या? लबाड. पण त्या लबाड म्हणण्यामधली जी अर्थशोभा आहे, त्या लबाड म्हणण्यामध्ये माझा बाबा माझा जीवीचा जीवलग आहे. काय इंग्रजीमध्ये सांगू का? ही इज दी ॲपल ऑफ माय आय. काय हां, माझ्या डोळ्याचं काय सांगू, कसं ट्रान्सलेशन करू? काय हे बघा, ॲपल म्हणजे कळलं का? हे आपल्या बुबुळ आहे ना, हे डोळ्याचं ॲपल आहे, सफरचंद आहे. हां, म्हणजे डोळा आणि जर मधलं ॲपल नसेल तर काय होईल? आता ही अर्थशोभा कळलं. डोळा आणि मधला ॲपल नसेल तर काय होईल? काहीच नाही. म्हणजे ही इज द ॲपल ऑफ माय आय. म्हणजे डोळा आहे पण तो मधला ॲपल आहे. तसं लबाड. आता बघा काय अर्थशोभा झाली. तो एक शब्द उच्चारल्याबरोबर बरं का, त्या बाळालाही बरं वाटतं. लबाड म्हणून सुद्धा ते तिला बिलगतं. डांबरट आहेस, लबाड आहेस. पण अर्थशोभा इतकी गमतीदार आहे, इतकी गमतीदार आहे की त्या अर्थातून प्रेम प्रगट होतं. तसं ज्ञानेश्वरीतली जी शब्द सौंदर्य आहे, त्या शब्द सौंदर्यातून एक एक जेव्हा अर्थ प्रगट होतो आणि मग आपल्याला कळतं, वा 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 माऊली, काय अर्थशोभा आहे. काय मांडलं तुम्ही. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. कळलं का ओवी काय ती? पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी कृपाधी. चला समजण्याकरता दृष्टांत सांगतो. एक 4-5 महिन्याने वर्षाने आपल्याला आपला मुलगा भेटतोय. गेलाय कुठेतरी शिकायला, गेला अमेरिकेला, गेला इंग्लंडला. आणि कळलं की तो पत्र आला, आई मी उद्या येतोय. मग आई गेली त्याला एअरपोर्टवर घ्यायला. मग अगदी अशी ठिकाणी बसली होती की तो उतरताना दिसावा. दिसल्याबरोबर पहिले आले 10 आले 15 आले दिसेना. बघा काय गंमत आहे. काय एकदम एकदम ट्रान्सफर आला की नाही कुणा, एकदम आनंद. आणि मग तुम्हाला सांगू, ती तिथूनच त्या बाळाला बघते, तिथूनच मिठी मारते, तिथूनच गालाची पुढा स्नेह पाजरे. आणि मग तर सगळं करून आल्याबरोबर तिथे भेटली, गळ्यात मिठी मारली. आणि गंमत सांगू का, स्नेहाने ती अगोदरच मिळालेली होती, पण जवळ आल्यावर गळ्यात पडला, एकही शब्द बोलता येईना. डोळ्याला धार लागली होती. सुकलास रे बाबा. काहीच बोलता आलं नाही, फक्त एवढंच विचारलं, बरा आहेस ना? पुढा स्नेह पाजरे, बरा आहेस ना? मागा चालती अक्षरे, शब्द पाठी कृपाधी. समोरून बघितलं, माझं बाळ सुखी राहावं, माझं बाळ आयुष्यवंत व्हावं. बाळा, अरे आमच्या लहानपणी आम्ही गाडी सुद्धा बघितली नाही, आज तुला विमानातून उतरताना पाहून धन्य झाले रे मी. बाळ माझा मोठा व्हावा. कृपाधी. लक्षात घ्या ओवीचा अर्थ. पुढा स्नेह पाजरे. आता या सगळ्या ओवीला काय अर्थ झाला प्राप्त सांगा पाहू मला. आता दृष्टांत सांगितला, बघितल्यावर काय अर्थ प्राप्त झाला. अरे तिथे शब्द नाही, फक्त कृपा 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 कृपा. गाडीतून शेजारी बसला होता, मुलाने आईला मिठी मारली, तिच्या डोळ्याला धार लागली होती. अगं आई बोलत का नाहीस? ते म्हणले, बाबा असा एकही दिवस गेला नाही की मी तुझ्याशी बोलले नाही. रात्री उशीवर डोकं ठेवताना मला तुझी आठवण होत होती.
मी बोलत होते तुझ्याशी, जेवलास का, झोपलास का, बरा आहेस ना? अरे मी रोज बोलते. काहीतरी बोलतेस. ते म्हणले, हे बघ, मला वेडी ठरवतो, पण तुला जेव्हा मुलगा होईल तेव्हा तुला कळेल. तुला जेव्हा मुलगा होईल ना तेव्हा तुला कळेल की पुढा स्नेह पाजरे. आणि त्याला मुलगा झाला, पण ती आई त्यावेळेला नव्हती. मुलगा झाला आणि असंच पहिल्या दिवशी मुलगा शाळेत गेला आणि हा आणायला गेला त्या मुलाला. बराच वेळ झाला तरी मुलगा दिसेना आणि लांबून दिसल्याबरोबर इतका खुशी झाला. त्याला आठवलं की माझी आई माझ्याकडे असंच बघत होती आणि ती म्हणाली, आत्ता कळणार नाही, तुला मुलगा झाल्यावर कळेल. माझं म्हणणं कळलं का? तसं ज्ञानेश्वरी तशी कळायची नाही. नुसते साहित्यिक होऊ नका, ज्ञानोबारायच्या पोटी या. साहित्यिक असाल तर अर्थ कळेल, पण त्या अर्थाचं कौतुक कळायचं असेल तर मरोन या जावे, बा माझ्याच्या पोटा यावे, ऐसे करिगा माझ्या भावा, सखया माझ्या ज्ञानदेवा. काय शब्द वापरलाय? अर्थ शोभा. प्रत्येक शब्दामध्ये तो अर्थ काय आहे हे जर कळलं तर त्याची शोभा अलौकिक होते. म्हणून थोडंसं भाग सांगतो की मग याच्यातून काय काय निर्माण झालं. एक मिनिट. अष्टादशे पुराणे तेची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. मग आता काय काय प्रकट झालं याच्यातून? अर्थ तर आला, शब्द तर आले, पण वेदातलं वाङ्मय काय काय पूरक आहे? वेद, मग हे स्मृती श्रुती ग्रंथ आणि पुराण, हे त्याच्यातलं एक वाङ्मय निर्माण झालं. त्याही गणपतीचं महाराज तसंच, अष्टदश पुराणे तीची मणिभूषणे, 18 पुराणे हीच गणेशाच्या अंगावरील रत्न खचित अलंकार. पुराण सुंदर सुंदर रत्न. एक लक्षात ठेवा, पुराणाच्या माध्यमातून सामान्य माणसाला परमात्म्याचं जीवनचरित्र कळतं. वेदांत कुणाला कळतो? किती जणाला कळतो? ब्रह्म काय, माया काय, आत्मा काय, साक्षी काय, कुटस्थ काय, अजातवाद काय, आरंभवाद काय, परिणामवाद काय, कुणाला कळतंय? आणि ते जर मी सांगत बसलो तर याच्यातली किती येतील ही मला सुद्धा शंकाच आहे. काय आपल्यातलं जे प्रवचन आहे ते माधुर्य आहे, अर्थशोभा आहे, प्रेम आहे आणि संतांचा बोध आहे, म्हणून ऐकायला तुम्हालाही बरं वाटतंय आणि सांगताना मलाही आनंद वाटतोय. ही जी पुराण आहेत, एक लक्षात ठेवा, नुसता देव म्हटलं, नुसतं ब्रह्म म्हटलं तर त्या ब्रह्माला कथाच नाही. ब्रह्माला काय कथा आहे? ब्रह्म म्हणजे ब्रह्म, संपलं संपलं. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म. पुढे काय? पुढे संपलं. मग ते ब्रह्म काय झालं? ब्रह्म अंग धरून आलं. त्या ब्रह्माला हात पाय नाक कान डोळे आले. मग इथलं जे सगुण ब्रह्म आहे तो गणपती आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पांडुरंग आहे. अजिम्या ब्रह्म पाहिले. ब्रह्म वेडावले गे वेडावले आणि पुंडलिका अधीन झाले गे माये. काय वेडावलं? ब्रह्म. मग कथा सुरू झाली. काय? काल मी तुम्हाला हरिपाळाची गोष्ट सांगितली. ते ब्रह्म वेडावलं त्याचंच आहे. ती कथा ऐकताना मला अनेकांनी सांगितलं, अहो किती बरं वाटलं, कथा बरी वाटली. कळलं का तुम्हाला? हे त्याच्यातलं वर्म आहे. काय? म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे पूर्वीची कीर्तन करायची, की पहिल्यांदा अध्यात्म सांगावं आणि नंतर शेवट एखादी कथा सांगावी. आणि कथा सांगितल्यानंतर त्या देवाचं कौतुक कळतं.
बरं का. ब्रह्म कसं वेडावलेलं आहे? पुराण आहे बरं का, कथा आहेत. मग त्याच्यामध्ये 18 पुराण ही मेन आहेत. ती सांगेन यादी तुम्हाला, कोणची कोणची पुराण आहेत बरं का, कोणच्या कोणच्या कथा आहेत बरं का. वेद अनेक होते, त्याचं विभाग करून संकलन करून फक्त 4 केले. तसं कोट्यावधी श्लोक पुराणांचे होते, त्या पुराणांचं एकीकरण करून आणि व्यासाने काय केलं, त्याची 18 पुराणं केली. त्यांची फक्त कानावरून जाऊ द्या. मत्स्य पुराण, मार्कंड्य पुराण बरं का, भविष्य पुराण, भागवत, ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण, विष्णु पुराण, वायू पुराण, वराह पुराण, वामन पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्नि पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण आणि गरुड पुराण. ही 18 पुराण. त्या पुराणामध्ये त्याच्यामध्ये भाग आहेत बरं का. जगाचा सर्ग, विसर्ग, वृत्ती, रक्षा, अन्वस्वर, वंश वृत्ती, संख्या, हेतू वगैरे वगैरे भाग ज्याच्यामध्ये सांगितले जातात त्याला पुराण म्हणतात. वंशम परंपरा कुठून आली, काय आली, कोण कोणाचा मुलगा, कसं केलं, काय कार्य केलं, कळलं का. आता काही काही पुराणाचा भाग असा आहे की तो सर्वसामान्य माणसांना पचण्यासारखा नाही. हे वस्तुस्थिती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, पुराण सांगशी तरी पुराणिकची होशी, परी वैष्णव नोसी यारे जना. काय म्हणले? पुराण सांगशील तर पुराणिक होशील, पण वैष्णव होणार नाहीस. कारण पुराणामध्ये काही काही कथा आपल्या बुद्धीला न पटण्यासारख्या आहेत बरं का. पुष्कळ सगळी पुराणं तुम्ही काढून बघा, ह्याला पळवली तिला पळवलं, अमकं तमकं. आता हे काय अवघडच आहे सगळं. काय आपण आता मोठं सर्वात श्रेष्ठ पुराण जर उत्कृष्ट असेल तर ते भागवत पुराण, ते व्यासाने सांगितलं, त्याच्याबद्दल काही पद नाही. इतरही आहेत, पण ती सध्याच्या काळामध्ये माणसं म्हटली तर हे काय. म्हणून हा वेदाचाच भाग आहे. मग तो पुराण कुणा करतायत, तर सर्वसामान्य माणसं ज्यांना वरच्या वेदाचा अधिकार नाही, ज्ञानाचा अधिकार नाही, त्यांनी आपला कथा कीर्तन ऐकत बसावं. कळलं का तुम्हाला. काय यांना अधिकार नाही, ज्ञानाचा अधिकार नाही, श्रुतीचा स्मृतीचा अधिकार नाही, वेदाचा अधिकार नाही. मग अधिकार नाही, मग काय करावं. पुढचा प्रश्न आला, काय करावं म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न आला, त्यांनी पुराण कथा ऐकावी. म्हणून आजकाल ठिकठिकाणी भागवत कथा चालते, रामायण चालतं बरं का. खूप गर्दी असते माणसांची. का चालतंय कळलं का. ते ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यातल्या एक एक कथा सांगून मग नरसिंहाचा अवतार बरं का, हे आली कथा. काय हिरण्यकश्यपू, नरसिंह बरं का. घरात नाही, दारात नाही, रात्री नाही, दिवसा नाही, माणसाकडून नाही, जनावराकडून नाही. झालं, कथा सुरू झाली. कथा सुरू झाली, पुराण सुरू झालं. पण सर्वसामान्य माणसाला इतपत ठीक आहे, पण उद्धार व्हायचा असेल तर अध्यात्मज्ञान आवश्यक आहे. म्हणून इथे काय सांगतायत, अष्टदशे पुराणे तीची मणिभूषणे. ही अष्टदश 18 पुराण आहेत, हीच गणपतीच्या घरातली मणिभूषण आहेत. सुंदर दिसतात बरं का, सुंदर दिसतात. गळ्यामध्ये ती मणिभूषण घातलेली म्हणजे वेदाच्या ठिकाणी ही पुराण, वेदमूर्तीच्या ठिकाणी ही पुराण सुंदर सुंदर दिसतात. माणसं म्हणतात, वा यंदा हार चांगला केलाय बरं का गणपतीला. काय पोळ्याचा हार सुंदर आहे, काय मणी सुंदर आहे, काय सुंदर हिरे बसवलेत बरं का. लक्षात येतं का. म्हणजे ज्याच्यावर नजर जाऊ शकते ते पुराण, जे नजरेत बसतं ते पुराण, सर्वसामान्य माणसाला कळतं ते पुराण. हां, आता बघा, एवढा मोठा समाज आहे, कथा चटकन कळते,
पुराण सटकन कळतं, पण अध्यात्म ज्ञान सांगितलं. आता हे बघा, आता हे सांगितलेली कथा तुम्हाला कळेल. पण ज्ञात्र ज्ञावीन नुसधेची जे ज्ञान सुखा घरले गगनगाळी वजे दृश्य द्रष्टा दर्शन प्रत्यय प्रतिती. ते म्हणाल महाराज बरं वाटलं पण कळलं नाही. काय दृश्य काय, द्रष्टा काय, दर्शन काय, ज्ञेय काय, ज्ञान काय, ज्ञाता काय, झाली भाषा बदलली. ज्ञाता ज्ञेय ज्ञान सर्व माणसाला कुठे कळतं? ज्ञात्रज्ञा विहीन, ज्ञात्रज्ञा विहीन नुसधेची जे ज्ञान. काय कळलं? हे असं अवघड आहे. मग ते समजून सांगितल्यावर कळतं की ज्ञात्र ज्ञेय विहीन असं जे नुसतं ज्ञान आहे ते माझं रूप आहे. आता विवरण करत नाही, फक्त बोलण्यापुरतं सांगितलं. मग अष्टदशे पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. इथे महाराजांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. कसं आहे म्हणाले बघा, 18 पुराण हित रत्नकतभूषणे, त्यातील पदयोजना हा त्यांचा घाट असून गर्भित अर्थ हीच त्याची कोंदणं होत. पदपद्धती खेवणे, सुंदर रचना, सुंदर पदरचना. सुंदर पदरचना काय असतं? जरी रचना असली तरी ती पदरचना सुंदर असल्याशिवाय, आपण म्हणतो ना एखाद्या अंगठीमध्ये एक पाचू बसवला, एक हिरा बसवला, म्हणतो फारच सेटिंग फारच सुंदर आहे, वंडरफुल. काय बसवलाय? तसे इथे काय सांगतायत? ते पदपद्धती खेवणे, खेवणे कोंदणा बसवलेलं रत्न. कसं आहे? कशाचं काय रत्न बसवलंय? तर प्रमेय रत्न. उद्या सांगेन. पुंडली गवर्दे ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.